हॅलो नमस्कार, मी महिमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी यशवाडीला दर्शनासाठी इथे आले होते। तर हा त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे। त्या दिवशी यशवाडीला दर्शन घेतल्यानंतर आम्ही परभणी येथे गेलो होतो। तर ते कशासाठी, तर जे कोणी परभणी जिल्ह्यात असेल किंवा जे कोणी परभणी जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहीत असेल की परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठी यात्रा भरते, म्हणजे उरूस। तिथे पिराचा उरूस भरतो, तर तिथे आम्ही गेलेलो होतो। तर इथे बघा आम्ही परभणीमध्ये एंट्री केलेली आहे, म्हणजे परभणीमध्ये पोहोचलो। तर परभणीच्या बसस्टँडपासून पण खूप लांब आहे हे जे जिथे उरूस भरतो ते। तर इथे बघा हे परभणीचंच लोकेशन आहे, हे इथे आता हे मेन गेट आहे। इथून आम्ही मध्ये गेलो आणि इथे साईडला गाडी पार्किंग करायची होती, त्यासाठी आम्ही गाडी पार्किंग केली आणि इथून पुढे पायानं चलत गेलो। तर पायानं पण खूप लांब आहे चलत जायला। तर इथे बघा लांब लांबूनच असे दुकानं भरलेली होते। मला तर वाटत होतं मी काय घेऊ आणि काय नको। तर इथे तुम्ही आकाश पाळणे बघू शकता, खूप मोठे मोठे असे आकाश पाळणे होते। आत्ता नाही, पण जेव्हा रात्र झाली तेव्हा हे आकाश पाळणे खूप छान दिसत होते। इथे बघा लहान मुलांचीही खूप दुकाने होते। विराज तर प्रत्येक खेळण्याला म्हणत होता मला घे मला घे म्हणून। तर इथे आहे हे आहे गेट तुरुतपीर बाबाचं। तर आम्ही म्हटलो की सगळ्यात आधी दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर दुसरी शॉपिंग करू। तर हे आहे तुरुतपीर बाबाचा दर्गा। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं। हे बघा हे आहे तुरुतपीर बाबाचा दर्गा। इथे सगळ्यांनी दर्शन घेतलं, मी पण घेतलं, तरी खूप गर्दी होती। बघा इथं दर्शन छान घेतलं, मी तुम्हाला दाखवते। हे बघा अशा प्रकारे आहे हा देव। तर इथे दर्शन घेतल्यानंतर छान असं दर्शन झालं। त्यानंतर आम्ही मग शॉपिंगसाठी निघालो। तर असं वाटत होतं काय घेऊ, तरीही जास्त काही घेतलं नाही, थोडंफार जे लागतं तेच घेतलं, थोडंफार डेकोरेशनचं सामान घेतलं। तर इथे बघा आम्हाला इथं रात्र झाली होती। मला जास्त नाही घेतलं, पण लेकरांसाठीच खेळण्याचे वगैरे दुकानं आली होती, त्यामध्ये बसले। तर आता रात्रीच्या वेळेस हा आकाश पाळण्याचा व्ह्यू खूप छान दिसत होता। हे बघा खूप छान असे दुकानं, मोठे मोठे दुकानं आलेली होते। तर इथे एका ठिकाणी आम्ही नाश्ता केला आणि खायची दुकानं भरपूर आलेली होते, नाश्ता केला आणि लगेच मग आम्ही निघालो। तर चला, तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर कोणी चॅनलवर नवीन आले असेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।